मी सावत्र भाऊ आहे ना व. माझं सुख दुःख तुम्हाला कसं असणार? डॉक्टरांचा फोन आलता, महत्वाचं कामावर बोलायचं म्हणले. अरे मग मी येते ना तुझ्या बरोबर. जानकी, दादा घरी आल्यानंतर घर पुन्हा कसं अगदी भरल्यासारखं वाटतंय. आता ते लवकरात लवकर बरे झाले म्हणजे सगळं मिळवलं. होईल ग, सगळं नीट होईल. दादा घरी आला हे काही कमी आहे का? तेही खरंच. जानकी, या सगळ्यामध्ये तुझं मात्र जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. दादा फक्त तुझ्यामुळे घरी आला. अभिनंदन. माझं कसलं अभिनंदन? मी माझं कर्तव्य तर केलं. उलट मला याचं वाईट वाटत होतं की मला घराकडे पुरेसा वेळ नाही देता आला. घराचं काय घेऊन बसलीस? घर होतं तसंच आहे. परशुदादा, सुगंधा शांतच आहेत की परत? शांत. उलट अजून गोंधळ घातलाय त्या दोघांनी. काय झालं आता? आणि सुगंधा कुठे? आल्यापासून दिसली नाही ती म्हणून विचारलं. हॉस्पिटलमध्ये आहे. तिला ऍक्सिडेंट झाला होता म्हणे. ऍक्सिडेंट झालाय हॉस्पिटलला? ते म्हणजे काही नाही ग. काय? हे असं सगळं झालंय म्हणतात. पण जानकी, या सगळ्यात मला मात्र वेगळा संशय येतो. संशय? कसला संशय? अरे अरे वामल्या, होईनी तुम्ही भ्यावेत. परशु, प्लीज आरडाओरडा करू नकोस आणि न रडता काय झालं ते सांग. अरे माझं आणि सुगंधाचं बाळ गेलं. काय? काय काय बोलताय? काय डोळ्या देखचे बघितलं तेच सांगतोय मी. हो, ज्या बाळाची तिने आतुरतेनं वाट बघितली, सगळ्यांची नाराजी पत्करून माझ्या संगीत लगीन केलं, ते बाळच गेलं. असं काही होईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. आम्हाला बी वाटलं नव्हतं, पण गेलं की नाही. आता काय करायचं बा? दृष्ट लागली हो, दृष्ट लागली बघा. नजर लागली कोणाची तरी माझ्या संसाराला. परशु, रडू नकोस. मला नंबर दे डॉक्टरांचा. अरे काय उपयोग होणार आहे त्याचा? बाळ काय परत येणार आहे का? मला बोलायचं आहे त्यांच्याशी. नंबर दे. येडा का खोळा तू? नंबर मागत बसू काय त्यांच्याकडं? अहो डॉक्टर साहेब, मला नंबर द्या, तुमचा नंबर द्या. माझ्या भावाला तुमच्याशी गप्पा मारायचे सांगू काय त्यांना मी? ठीक आहे, नंबर नको. पण डॉक्टरांनी रिपोर्ट्स तर दिले असतील ना तुला? का तेही नाकारले? अरे ती तिथं ठेवून आलो रे बाबा. हे सगळं दाखवतो तू. रिपोर्ट रिपोर्ट रिपोर्ट. मला ना तुमच्यासारखं दुःख मिरवता येत नाही, कळलं का? परशु, तू तिथे रिपोर्ट कसे काय रे विसरून येऊ शकतोस? अरे काय रिपोर्ट 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 करतो तो? रिपोर्टर आहे कर तू? रिपोर्ट रिपोर्ट करतो सारखा. जा ना तिकडे जा. मला माझ्या दुःखात राहू दे. माझं बाळ गेलं काय ते रिपोर्ट. डॉक्टर जेवण सारखं नको म्हणत असतात बाबा. बळबळ जेवायला द्यावं लागतं. काय किल्लेदार साहेब, अहो असं करून कसं चालेल? तुमच्यासारख्या मोठ्या नेत्यांनी असं केलं तर आमच्यासारख्या सामान्यांकडे कोण बघणार? इच्छाच होत नाही डॉक्टर. मी समजू शकतो, तुमच्या मनावर फार मोठा आघात झालेला आहे. एवढ्या मोठ्या संकटातून तुम्ही अगदी सुखरूपपणे वाचलात. त्यापाठी कितीतरी जणांचे आशीर्वाद आहेत
प्रार्थना आहेत, त्यांचं प्रेम आहे तुमच्यावर. त्यांच्यासाठी तरी तुम्हाला बरं व्हायला हवं. व्यवस्थित आहार घ्या, आराम करा आणि लवकरात लवकर बरे व्हा. डॉक्टर, काही काळजीचं कारण नाही आहे ना? नाही, काळजीचं काही कारण नाहीये. अंगात थोडा अशक्तपणा आहे, मारहाणी झालेली दिसते. थोडी व्यवस्थित काळजी घेतली तर ठणठणीत बरे होतील. आणि त्यांना आता बेड रेस्ट द्यायला हवी. शरीराला विश्रांती मिळेल, मनावरचा ताणही कमी होईल. हो. आणि काही पथ्य वगैरे नाही ना? काही नाही. हे पहा, त्यांना सगळं अगदी व्यवस्थित खाऊ द्या आणि काही काळजी करू नका. त्यातूनही काही वाटलं तर मला फोन करा. ठीक आहे? चला. थँक्यू डॉक्टर. थँक्यू. बाबा, तुम्हाला काहीही झालेलं नाहीये. तुम्ही लवकर बरे व्हाल. बाबा. काय म्हणालीस का नंदिनी? बाबा, मी अमृता. अमृता. काही वेगळं म्हटलं का मी? नाही, झोपा तुम्ही. न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी असते हे मला माहिती होतं, पण या घरातला प्रत्येक माणूस डोळ्यावर पट्टी बांधून फिरतोय म्हणजे मला कळतंय तू सुगंधाविषयी बोलतेयस. मला तिच्याविषयी एकही शब्द बोलायचा नाही. त्या जानकीने एवढ्या चुका केल्या, त्या आर्यांच्या मागे पार गोव्यापर्यंत गेली, तरीही तुम्ही सगळे तिला सती सावित्रीप्रमाणे जपताय. मग सुगंधाने काय घोडं मारलंय? अहिल्या, जानकीची आणि या सुगंधाची बरोबरी तू करूच कशी शकतेस? या सुगंधाचं सगळंच खोटं आहे. वागणं खोटं, बोलणं खोटं. तू परशुशी लग्न केलंय ते सुद्धा खोटंच वाटतं मला. तुम्हाला काय वाटतंय ते महत्वाचं नाही, प्रत्यक्षात काय घडलंय ते महत्वाचं आहे. नाही, मला एक गोष्ट कळत नाहीये, तू त्या सुगंधाची इतकी बाजू का घेतेयस? हा, कारण काय आहे, जनरली आतापर्यंत तू कुणाही विषयी फारसं बरं बोललेलं मी ऐकलेलं नाहीये. मग तुला या सुगंधाचा इतका पुळका का आलाय? मला कोणाचाही पुळका आलेला नाही. जे खरं आहे त्याच्या बाजूने मी बोलते. हो, मग त्या सुगंधाची बाजू घेणं जरा कमी कर, नाहीतर एके दिवशी हे सगळं अंगाशी येईल. तुझ्याच. डॉक्टर म्हणालेत की बाबांना फक्त आरामाची गरज आहे. खूप वीकनेस आलाय आणि मारहाण पण झाली आहे, त्यामुळे पुढचे काही दिवस कंप्लीट बेड रेस्ट घ्यायला सांगितले. मला तर बघवतच नाही ग त्याच्याकडे. सिंहासारखा पोरगा माझा, सगळी ताकदच काढून घेतली त्याची. आत्याबाई, आता झोपलेत ना ते? हो. जानकी, मगाशी मी त्यांच्याशी बोलत होते ना, तर मला एकदम नंदिनी म्हणून हाक मारली ग त्यांनी. हो, मुलगी मानलं होतं यांनी तिला. तिचं जाणं खूप मनाला लावून घेतलंय.
तुम्हाला मी बोलले नव्हते, पण नंदिनी शिवप्पाची मुलगी आहे. माझा तर विश्वासच बसत नाहीये ग. नंदिनी, जिने मला औषधं दिली ती नंदिनी? तीच ती. त्यानंतर शिवप्पांनी सरेंडर केल्यानंतर यांना पळून जाण्यासाठी तिनेच मदत केली, केवळ आपल्या वडिलांचा शब्द पाळण्यासाठी. मुलीसारखी काळजी घेतली आहे तिने यांची. मला फोन केला होता ना त्यांनी, तो सुद्धा तिच्याचमुळे. यांचा जीव वाचवला तिने, स्वतःचे प्राण देऊन. तिच्या जाण्याचा धक्का खूप मनाला लावून घेतलाय त्यांनी. साहजिकच आहे ग, आयुष्यात घडलेल्या अशा मोठ्या गोष्टी कोणी सहजासहजी नाही विसरू शकत. पण आपण त्याला हे विसरायला मदत केली पाहिजे. काही झालं असलं तरी मागचं सगळं विसरून पुन्हा उभं राहावं लागतं माणसाला. आणि हो, परशू आणि सुगंधाबद्दल नरसिंहाच्या कानावर काहीही जाता कामा नये. त्याच्या डोक्याला आणखी ताप नको आता. नमस्कार वामनराव. बोला. थोडं महत्त्वाच्या विषयावर बोलायचं होतं. बोलू शकतो? आता फक्नीस, खरं तर मला थोडी घाई आहे, पण ठीक आहे, बोला. वामनराव, आपल्याला आता काहीतरी ठोस निर्णय घ्यायला पाहिजे. हो, कारण राजकारणामध्ये आत्ता इतकी उत्तम परिस्थिती परत कधीच येणार नाही. म्हणजे साहेब परत आल्यापासून खूप जणांचे फोन येत आहेत. राजकारणामध्ये नवी समीकरणं घडण्याची शक्यता आहे. हो, विरोधक सुद्धा सध्या परिस्थितीचा नव्यानं विचार करतायत. बरं, मग आता आपण काय करावं असं तुमचं म्हणणं आहे? मला असं वाटतंय नव्या दमानं सगळ्या कामाला सुरुवात करायला पाहिजे. हो, सामान्य जनतेमध्ये आता साहेब देव झाले, ज्यांच्या सुटकेसाठी उग्रवादी सुद्धा पुढे सरसावलेत, असे महाराष्ट्रातील एकमेव नेते. मग वाकणीस, आता आपण वाट कशाची पाहतोय? साहेबांनी आता लवकरात लवकर बाहेर पडले पाहिजे. हो, आपल्यासाठी ज्या 10 आमदारांनी पक्ष सोडला ते साहेबांच्या वाटेकडे डोळे लावून बसले. साहेबांची एक सभा म्हणजे त्यांचा विजय नक्की आहे. नाही वाकणीस, दादा अजूनही बऱ्यापैकी मानसिक दडपणाखाली आहे. मला नाही वाटत तो आता सभा वगैरे घेऊ शकेल. मला तेच म्हणायचं की साहेबांनी आता सगळी दडपणं बाजूला ठेवून बाहेर पडायला पाहिजे. कारण जर हे 10 आमदार निवडून आले तर साहेब मुख्यमंत्री झालेच म्हणून समजा. ते कसं काय? वामनराव, राजकारणामध्ये रोज नव्या संध्या निर्माण होत असतात. त्या संध्या फक्त ओळखता आल्या पाहिजेत. आणि संधी जर ओळखता नाही आली तर निर्माण करता आली पाहिजे. वाकणीस, आपण बोलू दादाशी. मी आत्ता जरा घाईत आहे, मी जाऊन आलो की बोलूया. पण तरीही वाकणीस, ह्या सगळ्याशी दादा मुख्यमंत्री कसा होणार आहे याचा काय संबंध आहे मला अजून कळलेलं नाहीये. वामनराव, आपल्याला सत्ताधारी पक्षात पुन्हा येण्याची ऑफर आली आहे आणि दुसरीकडे विरोधकही आपल्या जीवावर सत्तेत येण्याची स्वप्न पाहत आहेत. तसं असेल तर आजच बोलीन मी दादाशी. आत्ता जरा घाईत आहे, पण आज बोलतो नक्की. आलोच. बिचारी सुगंधा, तिच्याही आयुष्याचं वाटोळं केलं या माणसाने. जे झालं ते वाईटच झालं, पण सुगंधाला असंच पाहिजे. जरा धीर नाही धरता आला. सगळं नीट करून देत होतो ना आपण, थांबता नाही आला. नाही सुमिताई, जे आपल्याला नाही ना करता आलं ते देवानेच केलं. आता काय फायदा राहिला त्या सगळ्या उठाठेवीचा? जानकी,
अगं असं कसं बोलतेयस तू? आज मी पहिल्यांदाच तुला कोणाबद्दल तरी हे असं काहीतरी बोलताना ऐकलंय. आणि तुला सुगंधाबद्दल जराही वाईट नाही का ग वाटत आहे? वाईट वाटतंय मला, पण जे झालं ना तेही एक अर्थी बरंच झालं. मला तर वाटतं ह्यांनीच काहीतरी बरं वाईट केलं असणार तिचं. कारण हा काय लायकीचा माणूस आहे ना ते मला चांगलंच माहितीये. सुमिताई, ते सगळ्यांना माहितीये, पण ऐकणार कोण? जानकी, यांनीच धमकावून तिच्याकडून हे सगळं करून घेतलं असेल का ग? काय झालं, कसं झालं ते फक्त त्या दोघांना माहिती. वामन दादा सुद्धा मला असंच काहीतरी म्हणत होते. आम्हालाही ते असंच काहीतरी सांगत होते. म्हणजे मला आणि आत्याबाईंना म्हणाले ह्या सगळ्या गोष्टीचा काय तो सोक्षमोक्ष लावायलाच हवा. जानकी, आपण सुगंधाला हॉस्पिटलमध्ये बघायला जाऊया. तीच आपल्याला सांगू शकेल ना हे सगळं ह्यांनीच केलंय की नाही ते. सुमिताई, वामन दादा गेलेत तिकडे. आता ते आल्यानंतरच कळेल काय खरंय आणि काय खोटं. नरसिंहा, नरसिंहा, जेवून घेतोस? थोड्या वेळाने जेवतो. अरे वेळेवर जेवायला नको का बाळा? चल बरं, खाऊन घे. माझ्यासाठी पण नाही जेवणार? आता तू घरी आलास ना, किती बरं वाटलं म्हणून सांगू तुला. तुला जर आणखी उशीर झाला असता ना तर माझं काही खरं नव्हतं बघ. बाई, पण आता तू आलायस ना घरी, आता मला काही नको. परमेश्वर तुला असा सुखरूप ठेवते. आता तू लवकर बरा हो. आम्हाला सगळ्यांना आमचा पहिला नरसिंह हवाय. मी घेतो. अक्षय कुमार, मजदूर के बाद. काय रे? हाँ? अरे तू अजून इथेच बसून राहिलायस? हॉस्पिटलमध्ये नाही गेलास का सुगंधाकडे? ते म्हणजे काय आहे, हां, म्हणजे मी जाणारच होतो. काय रे? मी ते चुलता म्हणला तुम्हाला बी लागलंय तर तुम्ही आराम करा, मी बसतो तिथं. फोन आला त्यावरती आता. अच्छा, नाही म्हणजे कोणीतरी आहे ना तिच्याबरोबर. मग झालं तर काय, आपल्यापैकी कोणीतरी हवं रे बरोबर, काही लागलं सवरलं नाही का? आहे चुलता आहे, तो काळजी घेतोय तिची. काय सांगू तुला, जी एका दिवसामध्ये रडून रडून बारीक झाली रे ती. होणारच रे, धक्काच असा बसलाय तिला. धक्का म्हणजे केवढा भावा, एवढा मोठा आबाळा एवढा धक्का. कुठे तू म्हणालास ती अमरज्योती हॉस्पिटल ना?
हे अमरज्योती आणि काय आहे? हॉस्पिटल हॉस्पिटल होय, हा ते होय, ते बांद्रेला आहे पूर्वेला. आड गल्लीमध्ये आत आत आहे. तुला सांगतो कवा बी गेलं की नाही शोधतच बसावं लागतं. नाही रे, एवढं काही अवघड नाही आहे सापडायला. मला लगेच सापडलं. मी आता तिथूनच येतोय ना. तिथं गेला तो तू गेला काय तिथं? कशाला एवढा त्रास घेतलास तू? त्रास कसला परशू? अरे आपली सुगंध तिथे ऍडमिट आहे, आपल्यापैकी कोणीच गेलं नव्हतं. मला अगदी राहवलं नाही रे, म्हणून गेलो. हा असं असोय. मग काय भेटली की नाही सुगंधा? ते चुलता भेटला की नाही म्हणले? तिथे चुलताही नव्हता आणि सुगंधाही नव्हती.